हेलो नमस्कार मंडळी, मी परत आली आहे आपला रेग्युलर पॉडकास्ट घेऊन. आणि ह्या आधीचा पॉडकास्ट बोचूवर केलेला आहे. खूप छान एक मुद्दा, एक विषय मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. जर ते मिस केलं असेल तर नक्की चेकआउट करा. आणि आता हे पॉडकास्ट मी अगेन पकोडेबाईवर घेऊन आली आहे, कारण परत मला असं वाटतंय की हीच ती वेळ, हाच तो क्षण, आणि ह्या वेळेलाच आता महत्त्व आहे. आज ते पॉडकास्ट झालंच पाहिजे, खूप लेट करून चालणार नाही. म्हणून तुमच्याबरोबर आज अजून एक काहीतरी माझ्या मनातलं शेअर करणार आहे. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. त्याआधी मेन मुद्दा, म्हणजे जे आजचं पॉडकास्टचा जो मेन मुद्दा आहे ते आपण सेकंड ह्याच्यामध्ये घेणार आहोत. फर्स्ट मला ते गुरुपौर्णिमेचं थोडंसं पकोडेबाईबद्दल बोलायचं होतं. तर ओव्हरऑलच म्हणजे गुरुपौर्णिमेला हिने जरा असं व्यवस्थित असं काहीतरी राहावं, कारण अदरवाईज तर ती खूपच नट्टापट्टा आणि छोट्या छोट्या गोष्टीला आय थिंक जेव्हा पैसे मिळणार असतात किंवा त्यातनं काहीतरी कमाई करायची असते तर फुल ऑन रेडी वगैरे होते, स्वतः होते की तिला करतात रेडी की हेल्प मिळते. ते तिला माहिती, तो एक मोठा क्वेश्चन मार्कच आहे. बट बहुतेक गुरुपौर्णिमेला ती स्वतः रेडी झाली होती. सो दॅट्स हाव शी इज वेन शी gets ready by herself, or she does, or she prepares and creates content by herself without any help. कारण हा डिफरन्स आपण जेव्हा ती इंडियाला गेलेली तेव्हा पण बघितला होता. भारतामध्ये आल्यानंतर ती एकदमच लो प्रोफाईल तिचे व्हिडिओज होते. तिचा तामझाम कमी होता, इन्स्टन्सेस भरपूर होते. उलट तिला चान्स खूप होता भारतामध्ये येऊन स्वतःची हुशारी दाखवण्याचा. आणि आपल्यालाही ते कळलं असतं की ही खरंच जे दाखवते ते खरंच आहे आणि विदाऊट एनी हेल्प ती हे सगळं करते. इनफॅक्ट भारतामध्ये तर तिला हेल्प होती, सासू होती, आई होती, आईकडे असताना आई होती, सासूकडे असताना सासू होती, आणि बाकी पण इतर हाऊस हेल्प वगैरे पण भारतात इझिली अवेलेबल असते. तर त्यांची हेल्प घेऊन ही बाई बेटर कॉन्टेंट किंवा ॲटलिस्ट बेसिक ते जे ती करते, युजली ती करत असते कांगारू लँडमध्ये, ते तरी ती करू शकली असती. बट तुम्ही जर तिचे भारतातले व्हिडिओ बघाल, इवन तो साधा तिच्या मुलाचा बर्थडे पण तिने जो परत सेलिब्रेट केलेला तो बर्थडे, आणि त्याच मुलाचा कँगारू लँडमध्ये केलेला बर्थडे, ह्यातला डिफरन्स तुम्हाला स्पष्ट दिसेल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट फ्रेंड्स आणि बाकीच्या गोष्टी, बट तिथे जर फ्रेंड्स आहेत तर इथे फॅमिली आहे. सो फॅमिलीबरोबर पण त्याच उत्साहात आणि त्याच काय म्हणतात झेस्टमध्ये आणि तितकाच तामझाम करून तो बड्डे सेलिब्रेट केलेला नव्हता. आणि बाकी इतर काही साधा रोजचा स्वयंपाक वगैरे पण असेल, जे काही हिने रील वगैरे पोस्ट केले होते ते पण एकदम बेसिक लेवलचे होते. सो मला असं वाटतं की दॅट्स रिअल. आणि जे कँगारू लँडमध्ये ती जे काही करत असते दॅट इज ओनली फॉर रील. आणि ते रील साठी असलं तरीही काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बट द प्रॉब्लेम इज शी डझंट एक्सेप्ट दॅट, की ती ते मान्यच करत नाही की तिथे तिला बऱ्याच प्रमाणात आणि सगळ्या गोष्टीमध्ये टीम आहे, सगळ्या गोष्टीमध्ये तिला हेल्प मिळते. फ्रॉम लाईक तिचं गेट रेडीपासनं ते तिचं शूट घेणं, त्यानंतर सगळी तयारी करणं आणि बाकीच्या गोष्टी सगळं काही मॅनेज करायला तिच्याकडे कोण ना कोणीतरी असाईन केलेलं आहे. देर इज अ टीम बिहाइंड इट, जे ती एक्सेप्ट करत नाही आहे. आणि दॅट्स द ट्रूथ. मी वाट बघते की मला काहीतरी क्लू मिळेल, काहीतरी क्लू हाती लागेल. म्हणजे असे तर मी सुपरफिशियल किंवा आपण ज्याला म्हणतो वरवरचे अंदाज बांधून जे क्लूज वगैरे आहेत ते मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते बऱ्याचशा लोकांना माहिती पण आहे की हे ऑब्व्हियसली इट इज नॉट पॉसिबल सिंगल हँडेडली डुईंग ऑल दिस. पण एक म्हणतो ना आपण, एक सॉलिड प्रूफ हाती लागणं, ते मला हिच्या बाबतीत खूप महत्त्वाचं वाटतं. आणि बस उस दिन की वो प्रूफ की दे रे, अँड आय विल आय एक्सपोज हर मॅन. म्हणजे इतकी खोटं, जसं मी लास्ट पॉडकास्टमध्ये पण बोलली की अख्खं DBS पाणी भरेल हिच्याकडे, इतक्या लेवलवर. म्हणजे ही त्यांची ना फुल ऑन गुरुमा आहे. मला वाटतं गुरुपौर्णिमेला DBSने हिच्या फोटोला वगैरे काही हार, पूजा आणि सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. इतकी प्रो लेवलची बाई आहे ही.
सो काय ते गुरुपौर्णिमेचं त्याच्यामध्ये तर सगळ्यात आधी मी हे सांगेन की लिटरली तुम्ही जर नोटीस केलं तर स्वामींच्या फोटोच्या बाजूला ह्यांचा बार आहे, जो मिनी बार असतो ना, तर तो बार आहे त्याच्या बाजूला. सो प्लेसमेंट बघा, किती विचार, किती संस्कारी. आणि मी असं अजिबात म्हणत नाही आहे की पिणारे लोक काही किंवा असं ओकेजनली, मी असं नाही म्हणत आहे की ती ड्रंकार्ड आहे आणि रोजच लावून बसते वगैरे. नो, नॉट ॲट ऑल. कारण का पॉसिबल नाही आहे. ज्या पद्धतीने तिने सांगितलं तिचं स्केड्यूल, माय गॉड, रात्री 1-1 वाजेपर्यंत जागी राहून सकाळी 4 वाजता उठणारी स्त्री, कसं असं प्यायली तर मग झोपेलच ना, असं पॉसिबल नाही. बट कधीतरी ओकेजनली वगैरे घेत असेल, फ्रेंड्स वगैरे आल्यावर वगैरे. पण मंडळी, असं नाही वाटत का कधी कधी आपण गरीब लोकांवर खूप अत्याचार करतो आणि हे सो कॉल्ड जे खूप अतिशहाणे आणि खूप मोठे, स्वतःला काहीतरी शहाणे, मला मोठं व्हायचं होतं आणि आता मी दिस इज जस्ट अ बिगिनिंग वगैरे असं जे बोलणारे खूप दीड शहाणे या पकोडेसारखे जे असतात, ते इझिली साईडलाईन होतात किंवा आपण त्यांना एवढं सिरियसली घेत नाही. पण जसं मावसाडचं मंदिर त्या सिंकच्या बाजूला आहे, सिंक आणि युटिलिटीच्या मध्ये आहे आणि ते चुकीचं आहे, तसंच ते स्वामींचं जी जागा आहे ती एका बारच्या बाजूला असणं ही तितकंच चुकीचं आहे. असं नाही का वाटत तुम्हाला? आणि त्यासाठी हिला कॉल आऊट केलं जाणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, असं नाही वाटत का? सो जर तुम्हाला असं वाटत असेल तर प्लीज हिला त्यासाठी तुम्ही कॉमेंट करा, हिला त्यासाठी तुम्ही सजेस्ट करा आणि तिला सांगा की बाई, तुझं एवढं मोठं घर आहे ना, एवढं कमवलं आहे, ज्याच्यामुळे तू जे काही आहेस, दरवेळेला तू मेन्शन करतेस आणि स्वामी आणि आई तुझी, ह्या 2 गोष्टी तुझं सतत असतं, तर ॲटलिस्ट त्या देवतेला तिथून उचल आणि बाबा, कुठेतरी अशा एवढ्या तुझ्या मोठ्या घरात तुला ती जागा सोडून दुसरी कुठलीच जागा नाही मिळाली का? तर त्यामुळे तिला पण तितकंच, म्हणजे तिला पण त्या गोष्टीवर विचार करायला लावणं आणि ती गोष्ट तिच्याकडनं करून घेणं हे खरंच इम्पॉर्टंट आहे. जितकं मावसाडला आपण ज्या इंटेन्सिटीने तिला बोलतो, जे आपल्याला जितकं चुकीचं वाटतं, तिची जी प्लेसमेंट आहे देवाऱ्याची, तर हिची ही चुकीचीच आहे. सो डेफिनेटली आपल्याला आता हिच्याकडे पण थोडा मोर्चा वळवायला लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मला बरेच जण असं, जेव्हा पण मी पकोडेवरती पॉडकास्ट करते तर असतात बऱ्याचशा कमेंट की कोण पकोडे. पकोडेबाई तिचं टॅग केलेलं असतं टायटलमध्ये आणि यूट्यूबवर फार कमी आहे ती. तुम्हाला इन्स्टावर जास्त करून, शी इज अ रील स्टार, तर तुम्हाला इन्स्टावर तिचे रील्स बघायला मिळतील. आय डोंट नो वेदर शी अपलोड्स इट ऑन फेसबुक, तर फेसबुकवर पण असू शकते. बट इन्स्टावर मी जास्त ॲक्टिव्ह आहे, तर मला इन्स्टाचं माहिती आहे, तर इन्स्टावर असते ती. सो जर तुम्ही इन्स्टावर नसाल तर मग आय कांट हेल्प इट. सो त्या लोकांसाठी हे क्लिअर करते की कारण परत ते कॉमेंट येतात की पकोडे कोण, आणि ते ग्लास हातात घेऊन पाणी असं त्या ग्लासावर हात ठेवून वगैरे काय करत होती. एकतर आहे ना, मला कधी कधी असं वाटतं हे स्वामींचं काय, म्हणजे स्वामींचं नाही पण ह्या लोकांना ज्यांनी भरीस घातले किंवा हे कोणाचं जे काही फॉलो करतात, ह्यांना कोणी काहीतरी असे जे काही असं काय, आता ते आहेत ना ते ट्रोनेट्रा वगैरे, तशा ज्या बायकात फेकांजलीसारख्या, ते काय टोटके आणि अशा गोष्टी असं काय काय करायचं तंत्रमंत्र सांगतात, तर ते काहीतरी वेगळंच चालतं ह्यांचं. मूळ स्वामी आणि स्वामींचं जे काही त्यांची शिकवण किंवा त्यांनी काय सांगितलं आहे ते राहिलं बाजूलाच. हे कुठलं तरी काहीतरी वेगळं काहीतरी फॉलो करतात, ते त्यांचं केंद्रबिंद्र, तर त्याचं काहीतरी फॉलो करतात आणि ते एक वेगळं आहे, तो क्रॅश कोर्स आहे आणि त्या क्रॅश कोर्सचे हे सगळे विद्यार्थी आहेत. सो मला असं वाटतं की जे ते फॉलो करतात ना ते तर वेस्टच आहे. म्हणजे इतकं सगळं तुम्ही जे काही करता ते वेस्ट आहे, कारण ते स्वामींनी सांगितलेलंच नाही आहे, ते स्वामींचा बाजार मांडणाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि ते आपलं भरतायत आणि तुम्हाला येडा बनवत आहेत आणि तुम्ही ते फॉलो करून तुमची भक्ती, तुमचा जे काही वेळ आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की स्वामींपर्यंत ते पोचत असेल, तर ते अजिबात पोचत नाही आहे, ते व्यर्थ जात आहे, वेस्ट आहे ते सगळं. त्यापेक्षा
म्हणजे मी तर म्हणेन की फक्त आणि फक्त जिथे श्री क्षेत्र अक्कलकोट आहे, तर अक्कलकोटचं तुम्ही फॉलो करा, ना की कुठल्या केंद्राचं आणि दुसऱ्या कुठल्या तरी ह्याचं. अक्कलकोटमध्ये काय सांगितलेलं आहे, अक्कलकोट चे जे काही तिकडचं संस्थानाचं स्वामींचं त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांनी कशी स्वामी भक्ती करावी, हे सगळं ते फॉलो करा. दॅट वुड बी बेनिफिशियल फॉर यू. बाकी हे सगळं थोतांड आहे. एनिवेज, ते ऑलटुगेदर डिफरंट मुद्दा आहे. आय कॅन कीप गोईंग ऑन अँड ऑन दिस. दुसरी गोष्ट म्हणजे ती कशी जपमाळ वगैरे पकडलेली, 2 हातात पकडून काहीतरी करत होती. मग ते तुझं ते कुठे गेलं ते मशीन? ते मशीन काय ॲड पुरतंच होतं का? ते काउंटिंगचं तू मशीन पकडून बसलेली मोठी मुलीच्या शाळेत घेऊन शहाणपणा करत दाखवत होती आणि शूट वगैरे घेत होती. सो ते कुठे ठेवलं? आणि जप एका हाताने असं माळ हे करायची असते, 2-2 हाताने धरून काय येतं? हे कुठून आता नवीन काहीतरी भलतंच शोधून काढलंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यासाठी ते गाणं लावलेलं, ते गाणं जरी बाबा ते गुरुचं गाणं असलं किंवा गुरूंसाठी डेडिकेटेड सॉन्ग असलं, तरी ते एक असं व्यथा सांगणारं किंवा असं व्यथित झालेल्या कथित माणसाचं असं काहीतरी ते गाणं आहे, जो गुरु भेटीसाठी आसुसलेला आहे आणि खूप कष्ट, दुःख, वेदना यातनं जात आहे आणि त्याला गुरुचं मार्गदर्शन हवं आहे. ते गाणं त्याचा गाभा समजून घे बाई. म्हणजे तुला ना खरंच, म्हणजे तुझी तर अगेन ते DBS प्रमाणे भाषेची तर वाट आहेच, बट बोलता येत नाही, पण समजतं की नाही की कुठलंही गाणं, आता त्याच्यामध्ये गुरु हा शब्द आहे, गुरुचं गाणं आहे म्हणून कुठेही घुसवायचं, आपलं गुरुपौर्णिमेला लावून टाकलं. त्याचा मागचा काय भावार्थ काही समजून नाही घ्यायचा. ही भक्ती पण तशीच तुमची, फक्त दिखावा, त्याच्या मागे काय नाही, भावना शून्य, गाभा नाहीच त्याला, नॉनसेन्स. आणि आता आपण येऊया मूळ मुद्द्यावर, जे की हिने काल हिचा एक कुठला तरी माइलस्टोन कंप्लीट झाला, जो की मला वाटतं नेक्स्ट आय थिंक 1 लाख नंतर हिने करायला पाहिजे होतं. बट आय डोंट नो फॉर व्हॉट. तिला मला वाटतं द ओनली थिंग किंवा ओनली पर्पज बिहाइंड ते जे काही स्क्रिप्ट आणि जे काही बोलणं वगैरे ते काही होतं, तर ते फक्त सुनावण्यासाठी होतं आणि म्हणून तिने हा माइलस्टोन धरून हेरला. अदरवाईज इतकं म्हणजे इतके वेळेला झालं, पण आत्तापर्यंत कधी ह्या भाषेत बोलली नाही. कसं आहे ना पकोडे, तू कितीही काही असं मोठं बोललीस तरीही तुला समजत नसेल ग. जसं की तुला त्या गाण्याच्या मागचा जे काही गाणं तू लावलंस गुरुपौर्णिमेच्या रीलला, त्याचं तुला अर्थ समजत नसेल, पण आम्हाला ना प्रत्येक माणूस काय बोलतोय, कसा बोलतोय, कुठल्या इंटेन्सिटीने बोलतोय, कुठल्या उद्देशाने बोलतोय, कुठल्या टेम्परामेंटने बोलतोय, हे सगळं आम्हाला नीट कळतं. आणि ह्या वेळेला जे काही तुझं बोलणं आणि जे स्क्रिप्ट होतं ना, ते थोडंसं म्हणजे तुझं टेम्परामेंट हललेल्याचं निशाणी होती. आणि लिटरली असं वाटत होतं की कुठेतरी माझ्या पॉडकास्टचा असं मला वाटतं की परिणाम तुझ्यावर होत आहे. असूही शकतं, नसूही शकतं, कदाचित मला नसेल, बट बरेच लोक तुला सध्या क्वेश्चन करायला लागले आहेत आणि बरेच लोक विचारत आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटायला लागले की भलेही जे काही तू दाखवतेस ते कॉन्टेंट क्रिएशनसाठी असेल, तू क्रिएटर असशील, बट हाऊ यू आर डुईंग दिस, आणि जे तू क्लेम करतेस तर तू एकटी कसं मॅनेज करते, ह्याच्यावर तुला बरेचसे क्वेश्चन येतात. तर त्याने तू आजकाल ऑफेंड होते की मेरी सच्चाई सामने नहीं आनी चाहिए, आणि बस लोकांनी मला एक सुपर वुमन म्हणून असं जसं मी स्वतःला पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न करते तसंच एक्सेप्ट करावं. एकही चकार शब्द न काढता त्याचा अट्टाहास दिसत होता त्या रीलमधनं. आणि कधी कधी ना आपण रागाच्या भरात स्वतःला एक्सपोज करून टाकतो. तसं काहीचं तुझं झालं की तू इंटरव्ह्यूमध्ये खूप अशा मोठ्या गोष्टी केल्या. तू मॉर्निंग 5 to 5:30 टू नाईट 9:30पर्यंतचं तुझं रुटीन सांगितलंस. बट देन अगेन लोक असं म्हणत होते की असं करून आणि असं रोज फॉलो करून सुद्धा हे पॉसिबल नाही आहे जे तू दाखवतेस ते.
बट कालच्या ह्याच्यामध्ये तर तू अजून हद्द पार केलीस. तू तर असं असं सांगितलंस की तू सकाळी जी 4ला उठतेस ते तू रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत अगदी रेग्युलरली नाही म्हटलं तरी तू तुझं ते बऱ्यापैकी असं तुझं चालतं आणि सतत काम चालतं. आज हे आहे तर उद्या ते आहे, आज स्क्रिप्ट करायचं आहे तर उद्या ब्रँडशी बोलायचं आहे किंवा दुसरं काहीतरी आहे की पूजा मांडायची आहे, कुठला सणवार आहे. तर ह्याचं तू सगळं सांगितलंस आणि सकाळी स्क्रिप्टसाठी 4ला उठणारी मी, त्यानंतर 5 वाजता उठून सगळं काही जिमला जाणारी, जिम गाठणारी, त्यानंतर सगळं घरचं आवरणारी आणि मुलांकडे लक्ष देणारी आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी मॅनेज करून स्वतःकडे लक्ष देत बाकी ब्रँड्सची वगैरे बोलणारी आणि कधीकधी रात्री 1-1 वाजता ही पूजा मांडणारी, 1 वाजता ही एडिटिंग वगैरे फिनिश करणारी मी, हे सगळं करून आज जे काही आहे ते मी करण्याचा आणि सगळं काही जे मी अचीव केलं आहे ते सगळं ह्या मागची ही मेहनत आहे. हे जे तू बोलतेस ना म्हणजे वाव, काय म्हणजे घड्याळीच्या काट्या बाहेर तुझं आयुष्य आहे. घड्याळीच्या एकतर घड्याळीच्या काय असतं, घड्याळीच्या काट्या बाहेर, बरोबर काटा तर तू फुल तोडूनच टाकला आहे. तुझ्या घड्याळीला काटा नाहीच आहे वाटतं. कसंही वाकडं तिकडं आपलं कसंही चाललं आहे, तुला स्वतःलाच माहिती नाही आहे तू काय बोलतेस, तू कसं करतेस आणि तुझं काय चाललं आहे. फक्त मला 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 हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला हे साध्य करायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे. दिस इज जस्ट अ बिगिनिंग. हेच फक्त म्हणजे तुझ्या डोक्यात भरलेलं आहे. काय काय बोलत होती बाई. 4 वाजता उठते म्हणे, स्क्रिप्ट रायटिंग करते, मग 5 वाजता जिमला जाते, मग सगळं घरचं बघते, 9 to 5 जॉब करते, मुलांचं पण बघते, त्यांना पण टाईम देते, मग घरचं स्वयंपाक आणि नॉर्मल जी कामं असतात ती पण करते, त्याच्यानंतर मग ब्रँड्सची पण बोलते आणि ह्या सगळ्यामध्ये रात्री 11लाच पूजा कधी कधी मांडून टाकते. म्हणजे जे आपण बोलतोय की हे सगळं कसं काय पॉसिबल आहे, तर हे सगळं असं पॉसिबल आहे की ही कधीही वाटेल त्या वेळेला वाटेल ते करते आणि ज्या दिवशी तो मुहूर्त असेल किंवा तो दिवस असेल, तो शुभ दिवस असेल, त्या दिवशी फक्त ही पोस्ट करते. तीही त्या दिवशी काही पूर्ण सणसमारंभ सागर संगीत साजरा करत नाही. ती कधीतरी काहीतरी भलतंच करते, भलत्याच दिवशी नैवेद्य दाखवते, नैवेद्य कधी करते, पूजा कधी दाखवते, ते सगळं असं जोडलेलं असतं. ह्यावरून जे तिने सांगितलं ना सगळं काही मी करते आणि या सगळ्या गोष्टी मी अगेन म्हणजे ह्यामध्ये हाच प्रश्न परत उपस्थित होतो की काय उदाहरण प्रस्थापित करायचं आहे. काय म्हणजे तू जगज्जननी आहेस की तू काय आहेस नक्की, किंवा कसं एखाद्या बाईला लिटरली म्हणजे हे एक्सप्लॉयटेशन आहे की ठीक आहे तुला करायचं आहे, तुला काहीतरी अचीव करायचं आहे, पण हे असं मरायचं आणि हे जर तुझं आयुष्य आहे ना तर हे खूप विचित्र आहे. आणि ह्यामध्ये तू कुठे सगळं मुलांना आणि घरचं आणि सगळं कसं, म्हणजे खरं मी तुला सांगू की ना काहीच फायदा नाही आहे हे बोलून आणि हे सांगून, नुसतं असं बोलून असं काहीच फायदा नाही आहे. एक काम कर, हे ना आम्हाला समजत नाही आहे ॲक्च्युली, म्हणजे अजूनही कन्व्हिन्स होत नाही आहे. मे बी तुला असं असेल की आम्हाला कोणाला कन्व्हिन्स करायचं पण नाही आहे, बट जोपर्यंत ते नाही होत ना तोपर्यंत ॲटलिस्ट बोलू तरी नकोस, परत सिद्ध करण्याचा प्रयत्न नको करूस की तुम्हाला जे मी खोटं दाखवते तेच खरं आहे, हे सिद्ध करण्याचा तरी ॲटलिस्ट प्रयत्न करू नकोस. आणि जर तुला असं वाटतं की लोकांनी ते खरं मानावं तर नुसतं बोलून काही होणार नाही आहे, ते तू दाखव. ह्याच्याऐवजी हे जी बकवास केलीस ना त्याच्याऐवजी तू एक रील केलं असतंस ना. आता तुझ्याकडे मी तुला बोलते ना हा काय नव्हता, हा फक्त सुनवण्यासाठी तू माइलस्टोन सेलिब्रेट केला. तर नेक्स्ट असणार ना 500K वाला, तो दॅट्स द ॲक्च्युअल माइलस्टोन राईट. सो त्यावेळेला ना तू असं पूर्ण दाखव की तू कसं करते, म्हणजे जे तू बोललीस ना तेच कृतीत करून दाखव.
आणि असं नाही म्हणजे एकदाच नाही असं मध्ये 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 असं टाकत जा, कारण एकदा तू ठरवून पण करशील असं 4 वाजता उठून वगैरे दाखवशील. पण चल मी तुला म्हणते की एकदा तरी करून दाखव, एकदा तरी दाखव, बिहाइंड द सीन बघू दे आम्हाला. आणि एवढेच पदार्थ करायचे हा, जेवढं तू करतेस ना आता या माइलस्टोनला, असं फ्रेंड्सला बोलवून त्यांना जे भाडेके टट्टू बोलवतेस स्वतःसारखे, मला तर वाटतं ते हिचे फ्रेंड्स आहेत की तेच तेच तर टीम नाही आहे फ्रेंड्स म्हणून बोलवते. तर ते जे काही केलंस ना तामझाम, तसंच पूर्ण तामझाम वगैरे सगळं तसंच करून दाखवायचा. आणि पूजा बिजा असं तू सगळं, नाही तर तू पूजेचं दाखवलंस ना तर मग तू असं दाखवायचं की तू कसं ते सेटअप करते, कसा नैवेद्य सगळा एकदम 56 भोग, म्हणजे जे पण तू काही त्या दिवशी कुठल्या पण रिलेटेड, एकदा तू पूजेचं कसं सगळं मॅनेज करते ते दाखव, एकदा फ्रेंड्सना सगळं तू तामझाम कसं करते ते दाखव, एकदा तू बड्डेज कसं कोणाकोणाचं घरातल्यांचं सेलिब्रेट करते आणि त्यांना पण कसे भोग चढवते ते दाखव. तसं सगळं म्हणजे तुझा वेगवेगळ्या ओकेजनला डे इन युअर लाईफ ते बघायला आम्हाला आवडेल. सो येस, दिस विल बी अ गुड आयडिया फॉर यू फॉर द नेक्स्ट माइलस्टोन. नक्की करा पकोडेबाई. आणि ते जिम पण जिम पण म्हणजे सॉरी मला आठवतं तसं मी सांगते, ते जिमचं पण दाखव कशी सकाळी सकाळी जातेस ते. सगळं सगळं म्हणजे जे तू बोललीस ना ते सगळं दाखव. ओके, जे तू करतेस ते सगळं दाखव. आणि हां, आणि काय की ज्याप्रमाणे जेवढा कॅमेरासमोर मी तेवढाच माझा कॅमेरासमोर माझा नवरा असतो, जेवढा वेळ कॅमेरासमोर तू तेवढाच कॅमेरासमोर तुझा नवरा असतो. अगं बाई, तो पण घरातच आहे का? झुलता मनोरा तिथेच असतो कॅमेरा घेऊन डुलत, त्याला काही ऑफिस टायमिंग काही काम धाम काय नाही आहे. तू तर म्हणजे कधी असतेस. आता कालच्याच त्याच व्हिडिओमध्ये तुम्ही मला सांगा, ही सांगते की हे सगळं आणि हे सगळं मी करते, आणि त्याच्यामध्ये स्टार्ट टू एंड म्हणजे जे तिने रील स्टार्ट केली आहे ती, त्या रीलच्या स्टार्टिंगपासून ती रील संपेपर्यंत ही बाई एकाच कपड्यामध्ये आहे, तेच कपडे घातलेले आहेत, आणि कुठेही चेहऱ्यावरची काही असं म्हणजे मेकअप गेलेला नाही की केस इकडचा तिकडे झालेला नाही. सगळं सकाळी उठली ती तेच कपडे घातले, ते त्याच्यामध्ये सगळं बनवलं, जेवली, काय काय केलं आणि काय काय सगळं तामझाम केलं, शूट घेतलं, आणि बरंच काय काय फ्रेंड्सना पण त्याच्यातच होस्ट केलं, त्याच्यानंतर सगळं आवरलं पण त्याच्यातच. असं सगळं अख्खा दिवस एकाच कपड्यात होती. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला हेच वाटतं की जेव्हा तू म्हणतेस की तो तिथेच असतो जेवढा वेळ तुझं चाललेलं असतं शूट, तर जे पण तू कॅमेराच्या पुढे करत असते तर बिहाइंड द कॅमेरा तो असतो, तो तुझा पर्सनल दिलोका शूटर आहे. तर त्याला काही कामधंदे नाही आहेत, तो पण हेच करत असतो. मग ऑन दॅट नोट मला अजून एक असं वाटलं की त्याचं पण दाखव बाबा. म्हणजे असं कसं नवऱ्याला कसं मॅनेज होतं, म्हणजे तू 4ला उठते तर तो पण 4ला उठतो, तू 1ला झोपते तर तो पण 1ला झोपतो, आणि सगळं असं तुझ्या मागे पुढे असा क्यों आगे पीछे डोलते हो भवर की तरह तसं करत असतो का? तर त्याचं पण दाखव. मग आम्हाला पण दाखवता येईल ना आमच्या नवऱ्याला की बघ कसं म्हणजे कसं वेळात वेळ काढतात. असं आम्हाला तसेही खूप प्रश्न आहेत DBSच्या नवऱ्यांबाबत की ते कसे काय असे घरातच असतात आणि लोंबकळत असतात. तर ते पण एक क्लिअर होऊन जाईल तुझ्या निमित्ताने, तर ते पण दाखव. हां, आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तो तुला शूट करतो पण तुम्हा दोघांना कोण शूट करत होतं? कारण तू हे प्रूव्ह करताना किंवा हे प्रूव्ह करण्यासाठी की तो तुला शूट करतोय, त्याला कोणाला तरी शूट करायला लावलं होतंस, म्हणजे त्याला कोणतरी शूट करत होतं दाखवण्यासाठी की तो तुला शूट करतोय. तर ते कोण होतं मग? कोण बरं? तेच ते आलेले जेवायला, त्यांना सांगितलं का? आणि अटाटोप नसतं ग बाई, ते खटाटोप असतं, आणि अळळ्याळी नसतं ग, ते घड्याळ असतं, घड्याळाचे काटे. अळळ्याळीचे काटे काय असतं काय नव्हेच ते बाई. आणि आईने हे सांगितलं, स्वामी असं म्हणतात, आणि स्वामी म्हणतात नियत शुद्ध. तर आता नियत आणि काय ते आता तुझं तुला माहिती बाबा. आता इतकी शुद्ध आहेस तर मग ते तेवढं क्लिअर करून टाक बाई, बस मला आता तेवढंच म्हणायचं आहे. आणि म्हणजे पडेल ते जॉब केला आणि सगळं केलं, आणि मला खूप मोठं व्हायचं होतं, आणि मी आता हे सुरुवात आहे म्हणजे अजून खूप ठगवायचं आहे, अजून खूप ठगवाठगवीचं अजून कॉन्टेंट टाकायचं आहे.
आणि खूप हे केलं पण पापड बेलले पण काय झालं नाही. आता इथे तुक्का लागलाय तर हेच आता मी जोरदार करणार आहे. सो तेच एकंदरीत म्हणजे सार तेच होतं तुझ्या बोलण्याचं, जे काही तू सांगितलंस. असं पळते आणि धावते आणि सगळं हे केलं आणि असंच नाही. मी जर सगळेजण मला म्हणतात की कसं करतेस ग तू पकोडे बाई, कसं तू इतक्या कशी काय कुठे पोचली. पण मी मी म्हणते की जर मी तिथेच उभी राहिली असती तर मी आज तिथेच असली असती. कुठेतरी पोचण्यासाठी त्याला आधी सुरुवात करावी लागते, जी मी केली आहे. आणि जी मी खरंच म्हणजे जसं म्हणतात ना हिंदीमध्ये, सगळा जोर लावलेला आहे मी त्यासाठी. म्हणून मी आज इथपर्यंत पोचली आहे. ओके ग बाई, ओके, बस खुश. पण मला तेच कळत नाही आहे, तिथपर्यंत पोचण्यासाठी तू म्हणजे फक्त तिथपर्यंत पोचायला तिथे गेली कांगारू लँडमध्ये हे करायला. हे तर फुल एकदम ऑथेंटिक इंडियन कॉन्टेंट आहे ते तर इंडियामध्ये. आणि जे तू इंडियामध्ये काहीच करत नाही ह्याचं. असं इंडियामध्ये येऊन तुला सगळं काही तिकडे अवेलेबल असताना आणि इतकं सगळं असताना परत मी तेच म्हणेन की इंडियामध्ये नाही होत आणि तिथे होतं आहे. ह्यातच सगळं काहीतरी आहे ना, गौड बंगाल काहीतरी आहे. काय आता ते करच बाई तू, म्हणजे आम्हाला ते क्लिअर करच. तोपर्यंत आमचं नाही शांत होणार मन, म्हणते मी. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, की किती ना म्हणजे परत तेच अहंकार, कृतज्ञपणा. जसं आपण लॅडर चढतो ना तसं तसं आपण अजून ग्रेटफुल असायला पाहिजे, जे की हिच्या पूर्ण ह्याच्यामध्ये मला कुठेच दिसलं नाही. आणि तेच मी काल स्टोरीला पण लावलं होतं की ठीक आहे तुम्ही मेहनत घेताय आणि तुम्ही जे आज जे काही तुम्हाला यश मिळालं आहे ते तुमच्या मेहनतीमुळे आहे, पण तुमच्या मेहनतीला अप्रिशिएट करणाऱ्या लोकांमुळे सुद्धा आहे. त्यामुळे ती जाण असली पाहिजे. पण तुम्ही जर नोट केलं त्या पूर्ण स्क्रिप्टमध्ये कुठेही त्या फॉलोअर्सप्रती किंवा तिच्या चाहत्यांप्रती ज्यांनी तिच्यावर ती म्हणते विश्वास टाकला, फक्त तेवढी एक लाईन बोलली की माझ्यावर इतक्या लोकांनी विश्वास टाकला आहे. बट त्या पुढे कुठेही त्यांना मेन्शन केलेलं किंवा तुमच्यामुळे मी आहे हे कुठेच नाही आहे. माझी मैत्रीण, माझे मुलं, म्हणजे मैत्रिणी, मित्रमंडळी, मुलं आणि माझा नवरा हे मेन आहेत. बाकी तर काय, मग तू घरातल्या घरातच कर बाई, घरातल्या घरात कर. तिथे काय बिझनेस वगैरे करतेस ते कर त्या मुलांना. आणि कशाला मग बाकी, जर ह्याच्यानेच तू मोठी झाली आहे, हेच तुझे जर भक्कम काय आहेत सपोर्टर्स, तर मग बाकीच्या सपोर्टर्सची तुला गरजच नाही. आणि ज्या पद्धतीने तू सांगत होतीस ना की मी केले मी अहम ब्रह्मास्मी, अहमपणा ना मेहनतीला, केलेल्या मेहनतीला पण मिटवू शकतो एका चुटकीमध्ये. गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं, म्हणून पाय नेहमी जमिनीवरच ठेवावेत. कितीही उंच उडालं ना, जितकं उंच उडणार तितकं जोरात आपटणार. त्यामुळे हवा नाही जाऊ द्यायची, डोक्यात हवा नाही भरायची. स्टे ग्राउंडेड, नाहीतर खेळ खलास. हे टोमणे बिमणे मारणं ना तुला शोभा देत नाही. आणि जर तुला हेच करायचं असेल तर तुझ्यामध्ये आणि त्या DBSमध्ये काहीच फरक नाही. मी तर समजतच नाही. ऑफकोर्स तू त्यांची मुखिया आहेस, तर तू तर एकदमच प्रो मॅक्स लेवल आहेस. बट तेच सांगते की जे थोडं फार पण राहिलं ना, जे तुला थोडं डिफरन्शिएट करतं त्यांच्यापासून, ते राहू दे. त्या पातळीवर येऊ नकोस. आणि ते ते टोमणे आणि हे सगळं मारण्यापेक्षा ना, जे काय आहे ते रिअल दाखव. प्रश्नच मिटला. तू रिअल दाखव, आम्ही तुला काही बोलणार नाही. म्हणजे पटलं तर ते पण आहे, कंडिशन अप्लाय. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला हे पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मास्सलाम.